क्वालिटी करा. कुठल्याही क्षेत्र निवडा आणि कुठल्याही क्षेत्रातले तुम्ही बापच बाप व्हा. मी म्हणतो भिकाऱ्याचा धंदा टाका. एक कटोरं घ्यायचं, सकाळ सकाळ उदगीरमध्ये जायचं, 10 जणांची टोळी बनवायची आणि सकाळी भीक मागायला चालू केलं की टार्गेट ठेवायचं 10 जणांपैकी सगळ्यात जास्त गल्ला माझा आज भरला पाहिजे एवढी बेकार भीक मागायची. एवढी बेकार भीक मागायची. धंदा कुठला असू द्या खतरनाक करायचा. मुलींसाठी एक वाक्य बोलेल, शिका रे मुलींनो, जरा शिका, शिका थोडस शिका. म्हणजे ही बात नाही करा माय, शिका. अरे भारत देशाच्या राजानं तुमच्या उमऱ्यात यावं, त्यानं सुद्धा शोध घ्यावा. त्यानं विचारावा कुठल्या राज्यातली मुलगी ती, कुठल्या जिल्ह्यातले, कुठल्या तालुक्यातले, कुठल्या गावातले, कुठल्या उमऱ्यावरची, अरे कुठल्या आईवडिलाच्या पोटी जन्माला आली. अरे भारत देशाच्या पंतप्रधानानं दारात यावं आणि आईबापाच्या मोराचा पदरवरून भीक मागावं. हे बापा, अरे तुझ्या मुलीचा, तुझ्या मुलाच्या मस्तकाचा जन्म फक्त संसार प्रपंच करण्यासाठी झाला नाही, देश रक्षणासाठी झालाय, धर्माच्या रक्षणासाठी झालाय. दे तो मुलगा मुलगी तो माझ्या ताब्यात दे. ही क्वालिटी आपल्यात पाहिजे महाराज, ही क्वालिटी आपल्यात पाहिजे. चोखा महाराज एका ठिकाणी अभंगामध्ये म्हणाले, हे पांडुरंगा मला मुलगा हवाय, मुलगा कैसा ऐसा पुत्र देगा देवा. जग म्हणे त्याला बाबा कन्या, कन्या ऐसी तरी नाही जैसी मीरा मुक्ताबाई. ऐसा भक्तराज गोंडा त्याचा तिन्ही लोक झेंडा. देवा तिन्ही लोक झेंडा जर आमच्या लेकराचा लागत नसेल ना, माझ्या बायकोला वांज ठेवलं तरी चालेल. देतोच कशाला काळ तोंड करायला पोरं. नो, मुलं पाहिजेत मुलं. आणि आम्ही मुलं जन्माला घालतो, हम दो हमारे दो. आणि आता तर काय कायदा आलाय काय की हम दो आणि हमारा एक. हा कायदा काढणाऱ्या नालायकांना मला एकच म्हणावं वाटतं, हा कायदा जर काढायचाच असेल काढा, पण भांगाराव सगळ्या धर्मांसाठी काढा ना.